गोष्ट चांगली केली जेव्हापासून अलर्ट आला आहे की वायू प्रदूषण खूप वाढलं आहे मुंबईमध्ये. इकडची ब्युरोक्रेसी त्यातल्या त्यात चांगली वर्क करते. ब्युरोक्रेसीचं एक्झाम्पल आहे, एकेकाळी एक झगडा असायचा गव्हर्नमेंट आणि याच्यामध्ये की महाराष्ट्र कोण चालवतात, सचिव चालवतात की मंत्री चालवतात. ॲक्च्युली हे दोघांचं पण कॉम्बिनेशन चालवतं महाराष्ट्राला. त्यामुळं इथं थोड्या का प्रमाणात होईना, कमी जास्त प्रमाणात किंवा पार्शॅलिटीच्या प्रमाणात इथं ब्युरोक्रेसी चांगली वर्क करते, स्मूथली वर्क करते. कारण की प्रत्येकाला काम करून घ्यायचं असतं त्याचं म्हणजे त्याचं पर्सनल नाही, ॲटलिस्ट थोडेसे असतात की बाबा 100 रुपयाचा झोल असेल तर कमीत कमी 20 रुपयाचं तरी काम करूया, पूर्ण 100च्या 100 घशात नाही घालायचे. अशी थोडी मेंटॅलिटी आहे बऱ्यापैकी. खात नाही असातला प्रकार नाही, खातं असतील पण थोडे लागतातच की बाबा काहीतरी दाखवा, नाही दाखवून तर सुई तरी दाखवा. कुठं तर तेवढं पण नाही, 100 आले 100 खिशात, डकार देऊन वापस सुरू. असे काही राज्य आहेत आपल्याकडे, आपण सांगायची गरज नाही आहे, त्यांचे रील्स येतच राहतात एका स्पेसिफिक गाण्यासोबत. बडा गजब सा हो जाए, हे गाणं ऐकलंच असाल तुम्ही. हम लेते ये वे आइये ना, असं काहीतरी गाणं आहे. मी जाणून बुजून नाव नाही घेते, ते उगाच कशाला फालतू लचांड आपल्या गळ्यात. पण जे खरं आहे ते खरं आहे. ते लोक प्राऊडली बोलतात की आम्ही असं करतो. त्यांना काय त्या गोष्टीचा विचित्र अभिमान आहे. नको त्या गोष्टीचा अभिमान बाळगणारे बरेच जण आहेत. आता नाभी चाड जाएंगेचं गाणं 14 कोटी व्ह्यूज आणि लाईकवर गेलं ते. तर तिकडून ती संस्कृती दिसते आणि त्याचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रावर कसा होत चालला आहे हे सांगायची गरजच नाही.